राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून सध्या मोठा वाद रंगतोय। 2 एप्रिलला सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। या अनावरण सोहळ्यावरती वादाचं सावट आहे, कारण शरद पवार यांच्याकडून अनावरण होण्याच्या आधीच भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या तयारीत आहेत। शरद पवार यांच्या हस्ते अनावरणाला पडळकर आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी विरुद्ध पडळकर असा वाद निर्माण होणार आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, पडळकर आजही सभागृहात आहेत का? आजच आंदोलन करण्याचा विचार आहे त्यांचा? अजून पडळकर सभागृहामध्ये पोहोचायचे आहेत। मुख्य म्हणजे आपण जर बघितलं तर पडळकर आणि पवार कुटुंबीय यांच्यातला वाद हा काही नवा नाहीये। यापूर्वी सुद्धा जेव्हा जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार होतं, त्यापूर्वी सुद्धा स्वतः गोपीचंद पडळकर यांनी स्थानिक नागरिकांसह या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि तसाच प्रकार आता 2 तारखेला होणाऱ्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या बाबतीत होऊ शकतं। पडळकर यांनी आधीच इशारा दिलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जो काही पुतळा आहे त्याच्या अनावरणाचा अधिकार हा लोकांचा आहे। पवारांचं काहीही योगदान नाहीये या संपूर्ण समाजाला मदत करण्यामध्ये किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये। तेव्हा अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला त्यांनी येऊन त्या कार्यक्रमाला गालबोट लावू नये, त्यापेक्षा स्थानिक नागरिक आणि जे बांधव आहेत यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जावं असं त्यांचा आग्रह आहे। आणि म्हणून 2 एप्रिलला जेव्हा म्हणजे गुढीपाडवा आहे त्या दिवशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किंवा गुढीपाडव्याच्या अतिशय चांगल्या दिवशी शरद पवार यांच्या हस्ते सांगलीत हा कार्यक्रम होणार होता, परंतु त्यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी आपण या प्रणाली वादाला नेमकी कुठे आणि कशामुळे सुरुवात झाली? म्हणजे याचा प्रकल्प आधी भाजपच्या काळात मान्य झाला किंवा भाजपच्या आमदारांनिधीतून झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडनं त्याचं उद्घाटन केलं जात आहे, असं काही आहे का फक्त आक्षेपाला आक्षेप आहे? आक्षेपाला आक्षेप हा तर भाग आहेच, परंतु आपण जर बघितलं तर बहुतेक सगळे प्रकल्प बहुतेक सगळ्या गोष्टींची मान्यता ही फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये देण्यात आलेली होती। मग ते धनगर बांधव असतील किंवा इतर जे मेंढपाळ आहेत त्यांच्या संदर्भातल्या सुविधांच्या बाबतीत असेल, परंतु त्याचं श्रेय असा सातत्यानं पडळकरांचा आरोप आहे। आणि म्हणूनच आपण आणि बांधव हे या पुतळ्याचं अनावरण करतील असा पवित्रा त्यांनी घेतला। ठीक आहे प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।